हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंगमध्ये असणारी पफ स्लीव्सची डिझाईन बघणार आहोत। तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बाहीची कटिंग करण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे। तर हा पेपर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद साईडने बाहीची माप टाकायची आहेत। तर बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे। तर बाहीची लांबी आहे 4 इंच, तर त्यात मी 1 इंच ॲड करणार आहे 5। तर 5 इंचला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून वरती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर ही बाही आहे 32 साईजची, तर 32चा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8। तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि 8 इंचला मार्किंग करायची आहे। तर मार्किंग करून झाल्यावरती तिथून पुढे 2 इंचला मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली 1 इंचला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आणि या बाहीला आकार देण्यासाठी याच्या निम्म घ्यायचा आहे 8च्या। तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि याच्या निम्म घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती पाऊण इंचला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा पाऊण इंचला मार्किंग करायची आहे। आणि आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने या बाहीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। एकदम हलक्या हाताने हा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकार दिल्यावरती अगोदर बाहीचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आतल्या साईडचा हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर खूपच ट्रेंड चाललेला आहे या बाहीचा, सो तुम्ही देखील नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे ही बाही कशी तयार करायची, अगदी कटिंगपासून ते शिलाईपर्यंत खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। अगदी जे नवीन शिकत आहेत त्यांनाही हा व्हिडिओ बघून नक्कीच ही बाही तयार करता यावी यासाठी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सो तुम्ही देखील हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल। तर अशा पद्धतीने हा बाहेरचा आकार कट करून झालेला आहे आणि ही बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडचा देखील आकार मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे याची तयार करायची। दिसायला खूप अवघड वाटते पण तयार करायला खूप सोपी आहे। एकदा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही नक्कीच जमेल। तर कटिंग करून झाल्यावरती हा पेपर बरोबर ही बाही अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायची आहे आणि बरोबर मधोमध अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बरोबर ही बाही मधोमध फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केल्यावरती ही बाही ओपन करायची आहे आणि सेंटरपासून 2 इंचला मार्किंग करायची आहे। अशी ही मार्किंग 3 वेळा करायची आहे दोन्ही साईडला। बघू शकता अशा पद्धतीने खूप सावकाश सांगत आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगत आहे। सो नक्की लक्ष देऊन बघा, तुम्हाला ही आजचा हा व्हिडिओ बघून नक्कीच बनवता येईल अशी ही बाही आहे। खूप सिंपल आहे, दिसायला फक्त अवघड वाटते। तर 2 इंचाला अशा पद्धतीने 3 वेळा मार्किंग करायची आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील 2-2 इंचाला अशा पद्धतीने 3 वेळा हे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ही मार्किंग करून झाल्यावरती खालच्या साईडला सेंटरला ह्या जोडून घ्यायच्या आहेत मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने। सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या हे मार्किंग जोडून घ्यायचे आहेत। तर मार्किंग करून झाल्यावरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि जोडून घेतल्यावरती अशा पद्धतीने या कैचीच्या साहाय्याने मार्किंग केलेली आहे त्यावरती स्कर्ट देऊन घ्यायचे आहेत। अगदी थोडंसं वरच्या साईडला किंचित ठेवायचं आहे। तर पूर्ण कट करायचं नाही आणि अगदी थोडंही कट करायचं नाही, थोडंसं किंचित असं ठेवायचं आहे। तर सेम याच पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि थोडंसं किंचित असं ठेवायचं आहे वरच्या साईडला। ओके, लक्षात ठेवा पूर्ण पेपर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने थोडंसं किंचित वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर पूर्णपणे कट्स देऊन झालेले आहेत। तर इथे मी ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे। तर ही जी बाही आहे ती बिना अस्तरची बाही आहे, जो आपला साधा ब्लाऊज असतो तो ब्लाऊज पीस घेतलेला आहे इथं मी। तर सिंगलच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पेपर यावरती ठेवलेला आहे ब्लाऊज पीसावरती। तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि खालच्या साईडला 2-2 इंचला मार्किंग करायची आहे आणि पिन्ना लावून सेट करून घ्यायचं आहे। तर हा पेपर अशा पद्धतीने बरोबर पसरवून ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने 2 इंचला मार्किंग करायची आहे आणि 2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने पिन्ना लावून सेट करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचाचं अंतर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पिन्ना लावून सेट करून घेऊ शकता। तर इथे मी 2 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने पिन्ना लावून सेट करून घेतलेला आहे। तर पूर्णपणे सेट करून घेतलेलं आहे तरीसुद्धा 2 इंचाचं अंतर बरोबर आहे की नाही हे चेक केलं एकदा। प्रत्येक प्लेटच्या मधोमध 2 इंचाचं अंतर असायला हवं। तर साईडच्या कडेने चॉकच्या साहाय्याने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती त्यावरतीच कट करून घ्यायचं आहे। तर मार्किंग करून झाल्यावरती अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आणि खालच्या साईडने देखील कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हा जो पेपर आपण घेतलेला आहे हा पेपर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे कापड कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने कापड कट करून घ्यायचं आहे।
तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे, त्यावरतीच हे कापड मी कट करून घेतलेलं आहे. सो तुम्ही देखील अशाच पद्धतीने कापड कट करून घ्या. तर हे कापड मार्किंग केलेली आहे त्यावरती कट करून झाल्यावरती या प्लेट जोडायचे कसे हे सांगते. तर साईडच्या कडेने एक प्लेट दुसऱ्या प्लेटवरती ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी प्लेट तिसऱ्या प्लेटवरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे देखील प्लेट्स अशाच पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आहेत साईडच्या कडेने आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता साईडच्या कडेने एक प्लेट दुसऱ्या प्लेटवरती ठेवलेली आहे, दुसरी प्लेट तिसऱ्या प्लेटवरती ठेवलेली आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे. तर शिलाई करून झाल्यावरती हा जो मधला सेंटर आहे तो मधला सेंटर 2 इंचचा राहिलेला आहे बरोबर. तर दोन्ही साईडने 1-1 इंच फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तर सांगत आहे ही डिझाईन कशी तयार करायची ते. तर हा सेंटर बरोबर दोन्ही साईडने 1-1 इंच फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि शिलाई करून झाल्यावरती या ज्या पिना लावलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत आणि हा जो पेपर आहे तो पेपरसुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि शिलाई करून झाल्यावरती खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं थोडंसं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे. तर पिना काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा पेपर देखील काढायचा आहे आणि खालच्या साईडचं जे हे कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर या बाहीला गोट तयार करण्यासाठी तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे जो सिल्कमधला असतो तो. तर 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि खालच्या साईडने अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि गोट तयार करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजच्या आकारानुसार परफेक्ट गोट कसा तयार करायचा याचा मी देखील सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच बघा. खूप सोप्या पद्धतीने गोट कसा तयार करायचा, आकारानुसार तो कसा परफेक्ट द्यायचा, कशी शिलाई करायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर शिलाई करून झाल्यावरती हे कापड फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडचं कापड त्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि ही जी मधली खच आहे त्यामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे परफेक्ट असा आपला हा गोट तयार होतो. तर तुम्हाला देखील गोट तयार करता येत नसेल तर नक्कीच आपला व्हिडिओ बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे गोट कसा तयार करायचा. तर ही डिझाईन तुम्ही अस्तरच्या बाहीला तयार करणार असाल तर ब्लाऊजचे पीस हे घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने ब्लाऊजच्या पिसावरती हे जे आपण प्लेट्स पाडलेले आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर या बाहीला तुम्ही मोठी लेस लावू शकता किंवा गोट तयार करू शकता किंवा लेस लावू शकता किंवा लटकनसुद्धा लावू शकता बरोबर मधोमध असं, किंवा गोल्डन कलरचं बटनसुद्धा लावू शकता. खूप ऑप्शन आहेत, तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही लावू शकता, म्हणजे तयार करू शकता त्यानुसार. तर फायनली ह्या बाहीची डिझाईन तयार झाल्यावरती बघू शकतो खूप सुंदर असा आपला हात तयार झालेला आहे. तर ही बाही बरोबर मधोमध फोल्ड केल्यावरती बरोबर शोल्डरच्या मधोमध ही आपली डिझाईन तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर या बाहीची कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही बाही सहजच बनवता येईल. तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याची ही बाहीची डिझाईन कशी वाटली, खूपच ट्रेंडमध्ये चाललेली आहे सध्या. तर नक्कीच एकदा तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, माझी ही पद्धत कशी वाटली तयार करण्याची बाहीची. कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर देखील करा. तर ही बाही फिटिंग केल्यावरती याचा लुक अशा पद्धतीने येणार आहे. घातल्यावरती खूप सुंदर असा लुक येतो, खूपच छान अशी वाटते. तर बघू शकता किती सुंदर असं लुक आलेला आहे. सो तुम्हाला आपल्याची ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच न्यू कंटेंट अपलोड करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटू तशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.